हॅलो एव्हरीवन, कशा आहात सगळे? सध्या IBPS क्लर्कचा रिझल्ट लागलाय आणि दोन टाइप्सचे ग्रुप्स पडलेले जे तुम्ही टायटलमध्ये बघितलं असेल. तर पहिला मुद्दा आपण डिस्कस करू की ज्या स्टुडंटची IBPS क्लर्कची एक्झाम आहे 13 ऑक्टोबरला, ठीक आहे, अराउंड 10 दिवस बाकी आहे. त्यात वेगवेगळ्या प्रकारचे कॉल्स आणि मेसेजेस येत आहेत की सर अनएक्सपेक्टेडली प्री निघाली, प्रिपरेशन नाही, काय करू? किंवा काहींचा सर अंदाजा तर होता प्री निघण्याचा, पण आता एकदम गडबड झाली, काय करू? ठीक आहे, तर सगळ्यांना कॉल्सवर आणि मेसेजेसवर सांगण्यापेक्षा एक हा व्हिडिओ बनवलाय. जास्तीत जास्त स्टुडंट्सला शेअर करा जर तुम्हाला हा इन्फॉर्मेटिव्ह वाटतोय तर. सगळ्यात पहिले ज्यांची मेन्स आहे, सर आता आम्ही कसं करायचे, सब्जेक्ट वाईज आपण जाऊ, कारण डिटेलमध्ये ओम सर आजच सेशन घेणार आहे, ते तुम्ही डेफिनेटली बघा. सब्जेक्ट वाईज मला असं वाटतं की पहिला मेजर सब्जेक्ट शेवटच्या 10 दिवसामध्ये GA असेल. तर जनरल अवेअरनेसचं 3 ते 4 तासापेक्षा जास्त वेळ देऊ नका, ठीक आहे. का बरं सर? कारण त्याला जर जास्त वेळ दिला आणि जर पेपर अनएक्सपेक्टेडली थोडी गडबड झाली GA मध्ये, तर मग बाकी सब्जेक्ट पण हॅम्पर नको व्हायला. त्यामुळे 3 ते 4 तास मॅक्झिमम GA ला द्यायला पाहिजे. पण सर आमचा अजून अभ्यासच जास्त झालेला नाही GAचा, आम्ही काही वाचलंच नाही, मग आम्ही कसं करायचं? जर तुम्ही जास्त वाचलेलंच नसेल तर एक एक्झाम्पल म्हणून तुम्ही एक कुठला तरी सोर्स करू शकता, पण त्यामध्ये अफेअर्स क्लाउडचे व्हिडिओज अवेलेबल आहेत यूट्यूबला, वीकली व्हिडिओज अवेलेबल आहेत. ते जरी तुम्ही चालू केलं, पण सर कोणत्या महिन्याचे? आता रिटर्नमध्ये जायचं नेहमी. सप्टेंबरला पहिले प्रायोरिटी द्या, मग ऑगस्ट आणि मग जुलै. ॲटलीस्ट 3 महिन्यांवरती शेवटच्या 10 दिवसामध्ये थोडासा जोर लावा. पण वीकली जाताय तर खूप डेप्थमध्ये ते व्हिडिओ तसेही नाही आहेत आणि तुम्ही जास्त डेप्थमध्ये जाऊ नका जर तुम्ही जास्त अभ्यास केलेला नाहीये तर, ठीक आहे. पण सर जे स्टुडंट्स ज्यांनी अभ्यास बऱ्यापैकी केलेला आहे, आधी वाचलेलं आहे, त्यांनी पण या 3 महिन्यांचं व्यवस्थित करा. आणि मग वेळ भेटला तर जून मेचं तुम्ही थोडंसं वरतून परत बघू शकता, ठीक आहे. मग त्याला तुम्ही ज्या इम्पॉर्टंट नोट्स असतात ज्या सोर्सेसच्या, त्या हिशोबाने विचार करू शकता किंवा एवढंही सफिशियंट आहे. आणि सर मग क्विजेस प्रॅक्टिस मार्क्सच्या बेस्टच आहेत, पण त्याला तेवढा टाइम आहे का ते बघा, कारण तुमचं किती रीड झालेलं त्याच्या अकॉर्डिंगली. पण त्यात जर थोडं डिस्कशन करता आलं तर खूप बेटर होऊन जाईल, ठीक आहे. सर हे नवीन स्टुडंटसाठी आणि जुन्या स्टुडंटसाठी दोघांसाठी GAचं होतं. त्यात एक पॉईंट आहे सर GAचा, RRBला थोडंसं 6-7 महिन्यापर्यंत विचारलं होतं, मग आम्ही कसं करू? पण ते खूप डेप्थमध्ये नव्हतं. आणि RRBला नव्हतं विचारलं होतं म्हणजे इथे विचारतील गॅरंटी नाही. IBPS क्लर्कला कदाचित शेवटचं 2.5-3 महिन्याचं पण विचारू शकता. तर GA बद्दल मी एवढं सांगितलंय. जरी डिटेलमध्ये सोर्सेस थ्रू तुम्हाला अजून चर्चा करायची असेल तर तुमचे कोणी सिनियर असतील तर त्यांना बोला, किंवा ओम सरांचं एक संध्याकाळी सेशन आहे, तुम्ही त्यातही डिस्कस करू शकता. पण माझ्या साईडने मी तुम्हाला एक सोर्स सांगितला, ठीक आहे. ओके, त्यानंतर आता पुढचं इंग्लिशचं 2 तास तरी कंपल्सरी अभ्यास झाला पाहिजे. मग त्यात तुम्ही 1 तास रीडिंग करा आणि 1 तास बाकीचं काही प्रॅक्टिस करू शकता क्विजेस टाईप. क्वांट आणि लॉजिकचं सर, क्वांट आणि लॉजिकचं मला असं वाटतं की शेवटच्या 10 दिवसांसाठी तुमचं मेजर काय पाहिजे, सेक्शनल टेस्ट द्या फुल लेंथ देण्यापेक्षा. सेक्शनली तुम्हाला एक जजमेंट येऊन जाईल की किती क्वेश्चनला ड्रॅग करावा लागतो. कारण ज्याही मुलांशी कालपासून बोलणं झालं त्यांचं म्हणणं आहे की खूप लवकर आम्ही क्वेश्चन स्किप करून देतोय, प्रीची सवय लागलेली आहे. तर मेन्सची सवय लागायला त्या माइंडसेटमध्ये जायला टाइम लागेल. पण मग सर नुसतं सेक्शनल देऊनच आमचा स्कोर वाढेल का किंवा आमचं आयडिया क्लिअर होईल का? मला वाटतं फक्त सेक्शनल देण्यापेक्षा ना, जर तुम्ही जुने स्टुडंट असाल, तुमचं प्रिपरेशन बऱ्यापैकी आहे, तर मग सेक्शनल द्या. पण जर तुमचं प्रिपरेशन तेवढं नाहीये, तर मग सेक्शनलही न देता तुम्ही YouTubeची प्लेलिस्ट करू शकता, ज्याने तुमचा एक माइंडसेट तयार होईल की याला ड्रॅग करावं लागतं, थोडा टाइम लागतो. ओके सर, मग दिवसाचा शेड्यूल कसं पाहिजे? तर 3 ते 4 तास GA, 2 तास इंग्लिश कंपल्सरी. त्यात तुम्ही मॅमचे YouTubeचे प्लेलिस्टमधले काही सेशन्स बघू शकता, ज्यात मॅडमनी कनेक्टर वगैरेचे पण सेशन्स घेतलेले, जे आता RRBला होते. कॉन्टचं 1.5 तास 45 मिनिटाची सेक्शनल टेस्ट, 45 मिनिटं अनालिसिस करा. सेम लॉजिकचं तर एक 3 तास त्याच्यामध्ये जातील. आणि प्रीची पण एक मॉक तुम्ही चालू ठेवू शकता NICL AO साठी आणि IBPS PO साठी, ऑल्टरनेट बेसिसवरती चालू ठेवायची, ठीक आहे. डिटेलमध्ये ओम सर सेशन घेणारच आहे संध्याकाळी, पण मला असं वाटतं 10 दिवसांसाठी हा एक प्लॅन ठीक आहे. सर फुल लेंथ मॉक किती द्यायच्या? मॅक्सिमम 3 वाटतं, मॅक्सिमम 3. या वीकमध्ये सॅटर्डे संडेला एखादं ट्राय करा. आणि पुढच्या संडेला पेपर येतात, एक फ्रायडेला किंवा थर्सडेला राहील, त्यापेक्षा जास्त क्लोज जाऊ नका, ठीक आहे. मॅक्सिमम 3 फुल लेंथ, बाकी सगळ्यात सेक्शनल. सेक्शनली नसेल पटत तेवढा अभ्यास नसेल तर मग YouTubeची प्लेलिस्ट. ओके, आता हा झाला प्रकार त्या मुलांसाठी. पण त्याच मुलांसाठी अजून एक पॉईंट, त्यांचं म्हणणं होतं सर आम्ही काही स्ट्रॅटेजी चेंज करू का त्या दिवशी? आता ती स्ट्रॅटेजी कशी राहील काय राहील ते आपण लास्ट मिनिट स्ट्रॅटेजीमध्ये बघू, ठीक आहे. त्याच्याबद्दल मी जास्त बोलत नाही, ते आता सध्या कन्फ्युजन होऊन जाईल. तर हा एक प्रकार आहे ज्या मुलांचा पेपर आहे त्यांच्यासाठी. आता दुसरा पॉईंट, ज्या अनफॉर्च्युनेटली ज्या स्टुडंटची प्री नाही निघाली, ठीक आहे. खूपच अनएक्सपेक्टेड झाले काही जणांसोबत की यार सर 3 पैकी 1 तरी प्री निघायला पाहिजे होती. मग असे थॉट्स येत आहे की आम्ही इथं स्टँड करतो की नाही, आम्ही इथं बिलॉंग करतो की नाही, आमच्याकडनं होईल पण की नाही, असे डाऊट्स येत आहे. त्या सगळ्यांसाठी मी थोडंसं कडू बोलतोय, ते नीट ऐकून घ्या. जे मुलं असं म्हणतात की सर आमच्याकडनं होईल की नाही, आम्हाला स्वतःवरती डाऊट येतोय, सेल्फ डाऊट येतोय, माझं थोडं पहिली रिॲक्शन याच्यावरती अशी आहे की मग तुम्हाला अजून ना तो गेमच नाही कळालेला की आपल्याला कशा पद्धतीचा माइंडसेट ठेवायचा आहे कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी. तुम्ही ह्या फील्डमध्ये कशासाठी येत आहे की इथं नंबर ऑफ एक्झाम्स खूप जास्त आहे. पण नंबर ऑफ एक्झाम जास्त आहेत हे पहिलेच क्लिअर आहे आपलं जून जुलैला, की एकदा सीझन स्टार्ट झाला की एंडपर्यंत आपल्याला पॉझिटिव्ह इंटेंटनीच काम करत राहायचे. काही जरी झालं तर आपल्याला इथं फाईट करायचीच आहे. मग यासाठी तुमचा माइंडसेट हा पाहिजे की आपलं एक रुटीन बनवायचं आहे, अभ्यास करायचा आहे, पेपर द्यायचा आहे,
निघाला नाही निघाला तरी हे रुटीन चालू ठेवायचंय. त्यामुळे ज्यांच्या डोक्यात हा थॉट येतोय की सर सेल्फ डाऊट येतोय, मग तुम्ही त्याला तेवढं अंडरस्टँडच नाही करून घेतलं की आपण शेवटपर्यंत जाणार आहे. इथेच तुम्ही गडबड करताय. सो माझं असं म्हणणं आहे की जरी तुमचा अर्धा 1, 1.5, 2 मार्कने रिझल्ट राहिलाय, दॅट डझंट मीन की तुम्ही स्वतःवरती डाऊट घेतला पाहिजे. तुमच्यात तेवढं पोटेन्शियल आहे. कदाचित तो रिझल्ट आत्ता नाही आला, पण असे खूप जण असतात ज्यांचे प्री नाही निघत RRBच्या वगैरे, पण पुढे जाऊन त्यांचे रिझल्ट्स येतात. त्यामुळे मेहनत करत राहा, गिव्ह अप करू नका. नंतर रिग्रेट होईल तुम्हाला. SBIची वगैरे ॲडव्हर्टाइजमेंट आली की सर तेव्हा मी अर्धा दिवस उगाच वाया घालवले आणि आता SBIला पण माझा अभ्यास कमी पडतोय. त्यामुळे अभ्यास तर करणंच आहे. ठीक आहे. सगळ्यात पहिले हे क्लिअर करून घ्या. त्याच्यामध्ये मग 1-2 महत्त्वाचे मुद्दे. ज्याही मुलांची प्री नाही निघाली त्यांना आम्ही ज्यावेळेस विचारतोय, मला डाऊट्स क्लिअरिंग फॅकल्टीजनी पण सांगितलं, ओम सरांनी सांगितलं, मी पण बघितलं काही मुलांसोबत. त्यांना जर विचारलं की बाबा तुम्ही काही आकडेवारी डोक्यात ठेवून गेले होते का? तर हो सर. तर पहिलं काम हे करायचंय की मॉक देताना ना कुठले काही आकडे डोक्यात नका ठेवू. तुम्ही जी पण आता मॉक देणार आहेत प्रीची, काहीच असं प्री डिटरमाइंड नका राहू. ठीक आहे. जस्ट गो विथ द फ्लो. आकडेवारी डोक्यात ठेवल्यामुळे कन्फ्युजन होऊन जातं. दुसरं ॲक्युरसी खूपच मुलांची हॅम्पर होतीये. ठीक आहे. नॉर्मलायझेशन बाकीच्या काही गोष्टी तुमच्या हाताबाहेर आहे. पण ज्या गोष्टी तुमच्या हातात आहे, तुम्ही त्याचा तर विचार करू शकता. हातात काय सर? कॉर्न टेलरचे राईट आणणं तर तुमच्या हातात आहेच ना. मग आता ज्या मुलांची प्री नव्हती निघाली फॉर सम रिझन, मला असं वाटतंय आता तरी मी तुमच्या जागेवर असतो, माझी प्री नसते निघाली, मी एक काम केलं असतं की ज्या गोष्टी मी आतापर्यंत नाही केल्या त्या ॲटलीस्ट ट्राय केल्या असतात. जसं की कोणाला तरी बाजूला बसवून पेपर देणं, ज्याच्यात मी प्रेशर हँडल करेल. खूप जणांच्या कंप्लेंट्स आहे सर इथं जमतं पण तिथं जमत नाही. दुसरी गोष्ट, ॲक्युरसी पूर्ण ठेवायची. त्या दिवशी काय अचानक सगळी ॲक्युरसी येणार आहे का? इथंच ट्राय करा ना की पूर्ण ॲक्युरसी पाहिजे. आणि सर ॲक्युरसी कशी आणायची? ॲक्युरसी इज नथिंग बट कॉन्सन्ट्रेशन. तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन जास्त ठेवावं लागेल. जेवढं तुम्ही फोकस राहाल तेवढं. आणि थोडं मध्ये-मध्ये ना मला वाटतं डाऊट्स क्लिअरिंग फॅकल्टी झाले, सीनियर झाले, जसं कालचा वीकली टॉक झाला, ऑनलाईन वीकली टॉक राहील. याच्यात ना थोडं शेअरिंग करत राहा, बोलत राहा. हे बोलल्यामुळे तुम्हाला थोडा कॉन्फिडन्स येईल. ठीक आहे. तर काही जरी झालं तर गिव्ह अप करू नका. स्वतःला बॅक करा. कारण अशा भरपूर केसेस आहे की ज्यांचा स्टार्टिंगला रिझल्ट नव्हता पण पुढे आला होता. तर बस स्वतःवरती थोडासा ट्रस्ट ठेवा. फॅमिलीला थोडंसं ओपनली बोला. थोडं फ्री राहा. 1-2 दिवस थोडंसं ठीक आहे तुम्ही या फेजमध्ये राहणार आहे, पण लगेच टोकाचं डिसिजन घेऊ नका की मी करू की नाही म्हणून. ठीक आहे. लवकरच भेटू आपण पुढच्या सेशनला. आणि ज्यांनाही अजून डिटेलमध्ये थोडंसं डिस्कस करायचंय, बोलायचंय, आज ओम सरांचं संध्याकाळचं सेशन करा. ठीक आहे. चलो या नोटवरती एंड करू आपण. लवकरच भेटू. थँक यू सो मच. बाय बाय. गुड डे.